संतोष देशमुख हत्येच्या निषेधात धाराशिव आणि वाशिममध्ये मोर्चा काढला जाणार आहे। धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। आरोपींना फाशी देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर तिकडे वाशिममध्ये सुद्धा संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। वाशिममधील मोर्चामध्ये देशमुख कुटुंब आणि सुरेश धस सहभागी होणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय। धाराशिव वाशिम या ठिकाणी मोर्चाचं आयोजन आहे आणि नेते मंडळी असतील राजकीय वर्तुळातली किंवा मग देशमुख कुटुंब असेल त्यांच्या सुद्धा कुटुंबातल्या व्यक्ती या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। एक ठिकाणी राज्यभरात संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्यानं होतीये। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी कैलास चौधरी यांच्याकडून। कैलास, मोर्चाचं नेमकं काय स्वरूप असेल आणि काय नेमकी मागणी मोर्चेकऱ्यांकडून असं केली जाऊ शकते? आज सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय यांचा संतोष देशमुख यांना न्याय द्यावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। साधारण 11च्या नंतर या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चाची गर्दी आणि उद्योग लक्षात घेता पोलिसांनी देखील सतर्कता बाळगली आहे आणि वाहतूक मार्गात बदल केलेला आहे। छत्रपती जिजाऊबाई चौकातनं हा मोर्चा निघेल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा येईल आणि याच ठिकाणी याच स्टेजवरती काही जण भाषण करतील। या दरम्यान छत्रपती संभाजीराजे असतील, सुरेश धस असतील किंवा स्थानिक आमदार असतील हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कैलास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।